तर हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडी. तर एव्हरीबडी माझ्या गाडीचा आनंद माझ्या भावाला पण लय झालेला आहे. आणि मी आत्ताच निलेश दादाचा व्हिडिओ बघितला. निलेश दादाला मी म्हणलं होतं, दादा म्हणलं मी तिकडं गाडी घेऊन यायला लागले पूजन करायला. मग म्हणलं कधी येते? मी म्हणलं येते उद्याच्याला. म्हणजे आमचा फोन काल झाला होता, मी होते कामावर. आणि आज पूजाताईचा पण वाढदिवस आहे ना, वाढदिवस आहे. मग म्हणलं पूजन पण करावं म्हणलं आणि वाढदिवस सेलिब्रेट पण करावं म्हणलं. पण आपल्या गाडीचं कसं झालं माहिती आहे का, निलेश दादाला पण आनंद झाला, कारण मला मनापासून बहीण मानतात. कारण ती पण माझ्यासारखंच वनवासी आहे, बिना आईबापाचं. मी पण बिना आईबापाचे आहे. त्यांना बहीण नाही म्हणून ती मला बहीण धरतात. मला भाऊ तर असून नसल्यासारखं आहेत. माझी कधी काळजी घेत नाहीत. मी कधी बरे आहे का म्हणून मला विचारत नाहीत. किंवा आमच्या संसारामध्ये नवरा बायकोचं भांडण झालं तर म्हणजे ह्यांना विचारायला पण कुणी नाही. मग निलेश दादा माझ्या नवऱ्याला विचारतो, दाजी असं करू नका, तसं करू नका, सुखानं संसार करा, चांगलं राहा, समजून सांगत असतात. आणि बहिणीसारखी, पूर्ण बहिणीसारखी काळजी घेतात. आणि कधी आजदज करत नाही. म्हणजे असं जीवावर आल्यासारखं कधी करत नाही. आले म्हणजे मला 4-4 दिवस ठेवून घेतात. मग खा पी, तिथं जरी काय काम करायला लागलं तर करून देत नाहीत. खा पी, मस्त राहा, आनंदानं पाठवतात. तुम्ही तर बघितलंच व्हिडिओमध्ये. तर आता आपल्याला गाडी घेऊन जायचं होतं. मेन मुद्द्याचं बोलते, आपल्याला गाडी घेऊन जायचं होतं निलेश दादाच्या इकडं. पण गाडीचं काम झालंच नाही. आता गाडीचं काम आज होणार आहे म्हणून त्या गाडीवाल्यानं सांगितलं होतं. तर गाडीचं काम म्हणजे काय, तर गाडीला हौदा बांधायला आपण टाकलेला आहे, बरोबर का. तर मला का नाही, निलेश दादानं पण का नाही गाडीच्या हौद्यासाठी 10,000 कमी पडलं होतं. तर निलेश दादानं 10,000 रुपये दिलं. म्हणजे मी एकच फोन केला आणि म्हणलं निलेश दादा असं असं अडचण आहे. तर निलेश दादा म्हणलं बरं. त्यांना दुसऱ्या मिनिटाला, तर म्हणजे जास्त वेळ पण नाही बोललो आम्ही, 1-1.5 मिनिटातच बोललो. म्हणजे कामापुरतंच बोलली मी निलेश दादाला की निलेश दादा गाडीचं असं असं काम करायला टाकली, गाडी हौद्या बांधायला, पण एवढा एवढा खर्च सांगितला आहे आणि माझ्याकडे एवढे पैसे कमी आहेत. मला म्हटलं तुला किती पाहिजेत? म्हणलं 10,000. मला म्हणलं बरं टाकतो. आणि मला पैसे टाकले, म्हणजे फोन कट केला आणि पैसे सोडलं. मग मला त्यांना एक मेसेज टाकला की राधा ताई पैसे पाठवलेत, आल्यात का बघ. मी म्हणलं बरं बघते. त्याच्यावर परत निलेश दादाचा मला फोन पण नाही, काय नाही. त्याच्यावर कालच मला डायरेक्ट फोन आला की कधी आणते गाडी पूजन करायला. मग मी म्हणलं उद्याच्याला येतो. म्हणलं गाडीचं तर काय अजून काम नाही झालं. म्हणलं जर सकाळी काम झालं तर म्हणलं सकाळनं निघते, दुपारी काम झालं तर दुपारी निघते, संध्याकाळी काम झालं तर संध्याकाळी निघते. कारण थोडं काम राहिलं आहे असं, म्हणजे त्या इल्डिंगवाल्याचा फोन आला होता. मग आज जायचं होतं आपल्याला गाडी आणायला कारभारी. तर तिकडं भाळवणीला गेल्यात. म्हणलं तुम्ही भाळवणीचं काम करा जेवढं तुम्हाला होतं आहे तेवढं, मग तुम्ही इकडे या म्हणलं माझ्याकडं. मग आपण म्हणलं इथनं फलटणला जाऊ, गाडी घेऊ, तसं निलेश दादाच्या इकडं जाऊ. आणि निलेश दादाच्या इथनं म्हणलं गाडीचं पूजा ही ती करू म्हणलं, आणि तिथनं म्हणलं भाळवणीला जाऊ आणि मग तिथली आपली कामं करू म्हणलं, आणि लगेच येऊ म्हणलं माघारी. म्हणजे आज जाऊन उद्याच्याला संध्याकाळपर्यंत माघारी आलो असतो. असं मी कामावर 2 सुट्ट्या सांगितल्या होत्या, एक शुक्रवार एक शनिवार. आता आज सकाळी सकाळी फोन केला तर ते माणूस म्हणला काल दिवसभर लाईटच नव्हती, पावसाचं वातावरण चालू आहे, शेडमध्ये जर मी काम केलं तर गाडीला ओघळ येतेल, त्यामुळं आज काय काम होत नाही. तर आम्हाला टायमिंग दिला उद्या रविवारचा. म्हणजे उद्याचा पण दिवस गेला, आजचा पण दिवस गेला. आता रविवारी फोन करतो म्हणलं होतं, म्हणजे रविवारी फोन करतो म्हणलं, काम झालं की लगेच गाडी घेऊन जावा. म्हणजे आता सारखं सारखं फोन करण्यात पण मज्जा नाही, कारण गडबडीत जर त्यांना काम केलं तर आपलंच नुकसान होणार आहे ना. जेवढं निवांत काम करून तेवढं चांगलं असतं. कारण एवढं मोठं पैसे द्यायच्यात आता आपल्याला, 50,000 रुपये गाडीचं ते नुसतं काम करायला द्यायच्यात आहे, आणि त्याच्यात पण येडं वाकडं काम करून घ्यायचं म्हणलं तरी ही नाही. आता बरेच जण मला म्हणले की राधाताई हौद्या बांधायला 50,000 रुपये कुठं असतात का, तुमच्याकडून जास्त पैसे घेतलं, तुम्ही बिगवनला करायचं होतं, कोण म्हणतात अकलूजला करायचं होतं, कोण म्हणतं करमाळ्यात करायला पाहिजे होतं, कोण असं, म्हणजे बरंच काय कमेंट्स आल्यात मला, फेसबुकवर पण आलेल्या आहेत त्या. पण कसं आहे माहिती आहे का,
आता हे बघा, ज्याच्या संग आम्ही बोललो ना तर त्यांना आम्हाला गॅरंटी दिली, म्हणजे आता जिथं आपली गाडी टाकली ना फलटणमध्ये, तर त्यांना गॅरंटी दिली की 15 वर्ष गाडीला तुमच्या काहीच होणार नाही, म्हणजे सगळा खात्रीचा माल आम्ही वापरणार आणि खात्रीशीर काम करून देणार. मग मी म्हणलं काय कमी करा, मग त्यांना कमी केलं होतं. किती कमी केलं तर ती पण आता तुम्हाला नको सांगायला, कारण त्यांचं म्हणणं आहे की मी कमी केलं पण तुम्ही असं दुसऱ्यांना सांगू नका कमी केलं म्हणून, कारण जास्त त्याचं पोट पाणी असतं, मटेरियल आम्ही भारीतलं वापरतो. मग त्यांना पण तसंच हे केलं. तुम्ही आहेत गरीब म्हणलं, तुम्ही एवढे रिक्वेस्ट करताय तर करतो म्हणले. बरं चालतंय म्हणलं. आता का सांगूच तुम्हाला, बरं तुमच्या संग काय लपवणार तुम्हाला सांगतेच. त्यांना आम्हाला सांगितलं होतं काय नको सांगू, बरं नाही सांगत. स्वाती म्हणते नका सांगा, बरं नाही सांगत. तर मग ते काम रखडलं त्यामुळं आता निलेश दादाकडे जायचं आता, आज तर कॅन्सल झालंच. आता निलेश दादाकडे डायरेक्ट रविवारीच जायचं. आता मला भीती वाटायला लागली निलेश दादाला काय सांगू की नाही का आज होत नाही काम म्हणून, कारण माझी वाट बघत बसतात, मग फोन करतात आणि माझं नाही म्हणायला तोंड रेटतच नाही बघा. हा नाही किंवा नाही होऊ शकत, मला नाही जमत, किंवा पैशाचं कारण, असं काही सांगू वाटत नाही मला. पहिलं पण बरेच वेळा का नाही तुम्ही जे म्हणत होता का नाही पहिल्या आईच्या पहिल्या पुण्यतिथीला तू का गेली नाही, त्यावेळेस माझं का नाही पैशाचं कारण होतं. त्या टायमाला पैशाचं कारण होतं, पण निलेश दादाला मी हा म्हणून सांगितलं. आणि ज्यावेळेस निलेश दादा फोन केला का मला की कुठंपर्यंत आली आहे, तर मी सांगितलं होतं निलेश दादाला पाऊस येतोय. परत रक्षाबंधनला पण एकदा मला म्हणजे त्याच वर्षी विचारलं की राधाताई राखी बांधायला यायला लागली, म्हणजे मी येणार आहे म्हणलं होतं ना, रक्षाबंधनला ये म्हणल्यावर मी येते म्हणलं. नेमकं रक्षाबंधनच्या टायमाला निलेश दादा फोन केला की कुठवर आले, तुला न्यायला येतं दिघींची मध्ये, आणि मी तर निघलीच नव्हते. मग तेव्हा पण मी सांगितलं होतं येते सांगितलं आणि गेलीच नाही. मग निलेश दादानं मला विचारलं की कुठपर्यंत आले. मी म्हणलं निलेश दादा म्हणलं पाऊसला येतोय म्हणलं, मला यायला जमलं नाही म्हणलं. निलेश दादा रुसलंच माझ्यावर. मग दुसऱ्या वर्षी, मग गेल्या वर्षी मी नाही का रक्षाबंधनला गेली होते. मग रक्षाबंधनला गेली पण भाऊबीजीला जाणंच नाही झालं. मग परत पुण्यतिथीला गेले, परत एकदा रुसून गेली होती आणि छोकलीच्या बापानं मला हाकलून लावलं होतं. मग तेव्हा मग ते स्वतःच आलतं भटीवर न्यायला, तुम्ही भेटलं स्वातीच्या इथं. ह्यावेळेस पुण्यतिथीला मग मी गेलते आवरोजून लेकरं बाळ घेऊन. मला तर वाटतं का बिना पैशाचं फेरावं हे ते पदर पैसा, पण एक पदर पैसे घालून जर इकडं तिकडं जायचं म्हणलं तरी तुम्हाला सांगते लोक नावं ठेवतात, आणि ते फुकट असतं का नसतं. व माणसाचं मन आणि माणसाचं प्रेम त्या पैशाला बघून चालत नसतं, आहे का ना. जिथं आपल्याला प्रेम भेटतं, जिथं आपल्याला माया भेटते, जिव्हाळा भेटतो, तिथं माणूस पैशाचा अजिबात विचार करत नाही. करतं का सांगा. तुम्हाला एक उदाहरण देते. आता उदाहरणच असतं या, आहे का नाही. तर एखादी सासूनं जर सुनाला लय त्रास दिला, खायला बसली एवढंच खाल्लं तेवढंच खाल्लं, स्वयंपाकाला बसली इतकंच वापरलं तितकंच वापरलं, हेच नास केलं तेच नास केलं, कपडे धुवायला बसली साबणच ओढला, निरमाच ओढला, परत अजून काय काय असतं कसं त्या, म्हणजे सुनाला कोणत्या कोणत्या प्रकारचा जात असतं सासूचा. काय म्हणतो मला तर जातच नव्हतं हे बरं, हिला जातच नव्हता सोडा, म्हणजे मी उदाहरण देते या. स्वातीला जातच नव्हता, पण मी दुसऱ्यांचं तर विचारते ग. म्हणजे अशा प्रकारचा म्हणजे एक त्रास असतो, सुनेला मारहाण करायचं, लेकाला चाड्या लावायच्या, ह्या पद्धतीनं सासू करत असते. आणि ज्यावेळेस सासू म्हातारी होती ना त्यावेळेस मग सासू म्हातारी झाली की मग तिनं सुनाकडून अपेक्षा अशी ठेवायचं की सून चांगलं सांभाळत नाही, सून चांगलं बघत नाही. मग सुनाकडून तिची अपेक्षा असते की मला तिनं चांगलं खाऊ पिऊ घालावं, माझं धुणं भांडी करावं, मला धरून इकडं न्यावं, मला दवाखान्यात न्यावं. कसं असतं, सून आजारी पडली का नाही की नाटक असतं या, आणि लेक आजारी पडली की तिचं लय बाया दुखतंय, लय सिरियस आहे, मग तिला इकडलं तांबा इकडं नाही, म्हणजे ह्या पद्धतीनं असतं. मला म्हणजे एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. असतं का नसतं कुणाला माहिती आहे सांगा. सून आजारी नाही पडत, ती नाटक करत असते, आणि लेकीचं लय दुखतं. सासा सुनांना जाच करतात म्हणजे हे का केलं ते का केलं, आम्हाला विचारून इकडं का गेली, हिथं का बसली, हिला का बोलली, अशा बऱ्याच काय गोष्टी असतात. म्हणजे ज्यावेळेस का नाही वेळ सुनाची येते ना त्यावेळेस मग सासूची भाकर खायची का परत भाकर नाही आणगडे मला पण थोडी, पण मी किचन आट्यावर ठेवले.
काय वक्तीची पिशवी होते. तर जाऊ दे सोडा, म्हणजे ह्याच्यामध्ये प्रेम असतं. आता सासू जर माझी तर सासू मला चांगलं सांभाळत होती, त्यामुळे मी पण तिला चांगलंच सांभाळलेलं. आता बिचारे देवाघरी गेलेले आहे. तुम्हाला सगळ्यांचं धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर निलेश दादाकडे जायचं कॅन्सल झालेलं आहे. आणि माझ्या सख्या भावांचं पण तसंच आहे, तुम्हाला सांगते. माझ्या सख्या भाऊ का नाही मला जीव लावत नाहीत. कधी माझ्या नवऱ्याला विचारलं नाही तुम्ही माझ्या बहिणीला का त्रास देता, माझ्या बहिणीची काय चूक आहे, किंवा तुम्ही हे करू नका ती करू नका, असं कधी म्हणत नाही ते. मग मानलेले भाऊ एवढं सगळी जबाबदारी आपली घेते म्हणल्यावर सख्य सोडून मग आपण मानलेल्या नात्याकडेच जास्त वळणार ना. मग खरं आहे का खोटं आहे मला कमेंटमध्ये सांगा. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू 2 घास खाऊन.